नमस्कार सेविका आणि मदतनीसताईंनो. प्रोत्साहन भत्ता आपल्याला ऑक्टोबर 2024 पासून लागू झालेला आहे. मानधन वाढलं तेव्हापासून, नवीन GR निघाला तेव्हापासून. परंतु अतिशय उत्कृष्टरित्या काम करूनही बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांना प्रोत्साहन भत्ता आलेला नाही. तर हा प्रोत्साहन भत्ता 10 निकषानुसार कसा येणार होता, तो का आला नाही ते आपण जाणून घेऊया. मैत्रिणींनो, महाराष्ट्रामध्ये 2 लाख प्लस अशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई आहे आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पोषण ट्रॅकरवर काम केलेलं आहे. 100% पैकी 90% अंगणवाडी सेविका व मदतनीसताईंना प्रोत्साहन भत्ता आलेला नाही, म्हणून त्या खूप नाराज आहेत. तर आपलं कुठे चुकलं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सर्वांना नमस्कार ताईंनो, मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की कोणते 7 ते 10 निकषानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यानुसार जर तुम्ही काम केले तर तुम्हाला नक्कीच प्रोत्साहन भत्ता लागू होईल दर महिन्याला, असं शासनाचं म्हणणं आहे. तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, निकषाआधी आपण थोडीशी महत्वाची माहिती जाणून घेऊया. पुढे निकष आहेतच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे. सदरचा प्रोत्साहन भत्ता माहे ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आला आहे. तथापि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये निकषानुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते. कदाचित यामुळे सेविकाताई आणि मदतनीसताईंचा प्रोत्साहन भत्ता निघालेला नसेल. तर मला एवढेच म्हणायचे आहे, प्रोत्साहन भत्ता हवाच कशाला. डायरेक्ट 15,000 रुपये सेविकांना आणि 8,500 रुपये मदतनीसांना डायरेक्ट मानधन हवे होते. प्रोत्साहन भत्ता हा कामानुसार मोबदला ज्यांचे पद असते त्यांना असतो. उदाहरणार्थ आशाताई, त्यांचे कामानुसार मोबदला आहे. परंतु अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधनी पद असून सुद्धा सरकारने त्यात प्रोत्साहन भत्त्याच्या अटी घालून दिल्या आणि आता मात्र प्रोत्साहन भत्ता देण्यास सरकारला अडचणी येत आहे. कारण पोषण ट्रॅकरमध्ये त्या ॲप्लिकेशनमध्ये आणि सर्व्हरमध्ये भरपूर प्रॉब्लेम असतो. त्यामुळे अंगणवाडी सेविकाताई व्यवस्थित काम करू शकत नाही आणि 100% काम करून सुद्धा सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे किंवा नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे ते काम सबमिट होत नाही. ते उशिरा सबमिट झाल्यामुळे ते काम दुर्लक्षित दिसतं. त्या अनुषंगाने प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भात सदर समितीचा दिनांक 28/5/2025 रोजीच्या बैठकीमध्ये विचार विनिमय करण्यात आला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 1 येथील 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले निकष सुधारणा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता खालील प्रमाणे निकष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. आता पुढील प्रमाणे निकषानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार ताईंनो. तर पहिला निकष आहे समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे CBE, जे आपण दर महिन्याला घेतात. दरमहा किमान 2 समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे CBE कार्यक्रम घेणे आणि त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे हे महत्त्वाचं आहे. त्याकरिता तुम्हाला गुण मिळणार. घरपोच आहार म्हणजे THR दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या 90% लाभार्थ्यांना 25 दिवस THRचे वाटप झालेले असावे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण याकरिता 3 ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांची किमान 16 दिवस उपस्थिती असणे आवश्यक राहील. गरम ताजा आहार म्हणजेच HCM म्हणजे हॉट कुक मील 3 ते 6 वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या
80% बालकांना दरमहा 21 दिवस आहाराचे वाटप झालेले असावे। VHSND म्हणजेच आहार आरोग्य पोषण दिवस हा महिन्यातून एक दिवस साजरा करायचा आहे आणि त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे महत्त्वाचे आहे। सॅम मॅम जर तुमच्याकडे बालक असतील तर अंगणवाडीमधील सॅम व मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे आवश्यक असेल। त्यानुसार तुम्हाला गुण मिळतील आणि त्यानुसार गुणांनुसार प्रोत्साहन भत्ता मिळेल। स्यू आणि म्यू म्हणजे अतितीव्र कमी वजन आणि मध्यम कमी वजनाचे बालक जर असतील तुमच्याकडे भरपूर तर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही। स्यू आणि म्यू मधील बालके कमी करावे लागेल तेव्हा तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळेल। HCM म्हणजे गरम ताजा आहार व THR म्हणजेच घरपोच आहार याची आहार साठा नोंद तुम्हाला पोषण ट्रॅकरवर करणे आवश्यक असेल। ते दर महिन्याला एकदा करावी लागेल, त्याचे पण तुम्हाला गुण मिळतील। स्थूल आणि लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक असेल। त्याचप्रमाणे खुजी बालके म्हणजेच ठेंगणे मुलं जे असतात यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक असेल। पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे। तदनुषंगाने उपरोक्त नमूद 10 निकषांपैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना खालील प्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील। आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळून काम करायचं आहे तेव्हा हे टार्गेट पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळेल। अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका किमान पात्रता निकष संख्या आणि मदतनीस निकष संख्या पुढील प्रमाणे राहील की 7 निकष पूर्ण केल्यास सेविकांना 1400 रुपये आणि मदतनीस यांना 700 रुपये, 8 निकष पूर्ण केल्यास 1600 ते मदतनीसांना 800 रुपये, 9 निकष पूर्ण केल्यास सेविकांना 1800 रुपये आणि मदतनीसांना 900 रुपये आणि 10 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना 2000 रुपये आणि मदतनीस यांना 1000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळेल। आता हे निकष तुम्हाला ताईंनो पोषण ट्रॅकरवर पूर्ण करायचे आहे। GR मध्ये दिलेल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून हा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। तसेच यासंबंधी सूचना सुधारित निकषांच्या आधारे परिगणना करून दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी करावी असं GR मध्ये नमूद आहे। आणि या GR नुसार ताईंनो तुम्हाला ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यापर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळालेला आहे। तर कुणाकुणाला हा प्रोत्साहन भत्ता मिळाला याविषयी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका। त्याखाली तुमचं नाव आणि गाव लिहायला विसरू नका। तसेच ज्या ताईंना हा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही त्यांनी पण या कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे। का लिहायचं तर सर्वांना माहित पडेल की कोणाला प्रोत्साहन भत्ता मिळाला, म्हणजे किती लोकांना प्रोत्साहन भत्ता मिळाला आणि किती जास्त लोक राहिलेले आहेत। तर आता या GR नुसार तुम्हाला कामात सुधारणा करून तुमचा प्रोत्साहन भत्ता कसा मिळेल याकडे लक्ष द्यायचं आहे। तर हा व्हिडिओ भरपूर शेअर करा मैत्रिणींनो, कारण मैत्रिणींनो युट्यूबवरचे व्हिडिओ संपूर्ण भारतभरातील महत्त्वाचे लोक पण पाहत असतात। जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण लोकांपर्यंत पोहोचला तर आपल्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये सुधारणा पण होऊ शकते आणि ताईंनो तुमच्यामध्ये पण ही सुधारणा होऊ शकते। तुम्ही जर तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर केला तर त्यांच्या कामामध्ये पण सुधारणा होऊ शकते। मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुन्या लोकांना सबस्क्राईब करण्याची गरज नाही। तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा। थँक्यू सो मच।